मद्यधुंद ट्रक चालकाच्या भरधाव धडकेत महिलेचा मृत्यू. नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या चालकानं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की ट्रक क्रमांक TS08 QB 6315चा चालक अमित आत्माराम लंगर, राहणार गोंधरी, तालुका औसा, जिल्हा लातूर, हा महामार्गावरील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात ट्रक चालवत होता. याच वेळी मोटरसायकलवरून अशोक रामचंद्र कोकणी वय 41 व त्यांची पत्नी जबनीबाई अशोक कोकणी वय 40, राहणार नावली, तालुका नवापूर, हे बर्डीपाडा, तालुका दहिवेल येथील नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून जाऊन परत नावलीकडे येत होते. पानबारा गावाच्या शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकानं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झालं. त्यांना लागलीच मदत करून विसरवाडी रुग्णालयात दाखल केलं. काय चालू? हॅलो काका, ते माझं मित्र आहे, त्याची मावशी आणि काका आहे. काल ते नावलीवरून बर्डीपाड्याला पाहुणे आलेले होते. सकाळी ते घरी निघाले, तिथं चहा नाश्ता पाणी केला कोणाबारीला. मग ते तिथनं निघाले आणि पानबाऱ्याला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रकवाल्याने मागून ठोकलेलं आहे, म्हणून मग आम्हाला त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी, अर्धा तासाने ती बातमी आम्हाला कळाली. तर आम्हीच विसरवाडी सिव्हिलला आम्ही आलो. निरोप लागला तर त्याची मावशी त्या ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. अत्यंत दुःखद घटना आहे. तसेच ट्रकवाला, समोरचा ट्रकवाला दारू पिलेला असल्या कारणाने त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो.